नमस्कार। या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 मधील एक सामायिक समीकरण या घटकातील एक सामायिक समीकरण सोडवण्याची आलेख पद्धत हा उपघटक अभ्यासणार आहोत। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण एक सामायिक समीकरण सोडवण्याची अवयव पद्धत पाहिली होती। तसंच इयत्ता 9वी मध्ये आपण आलेखावर बिंदू स्थापन करून त्या बिंदूंना जोडणारी रेषा काढून समीकरणाचा आलेख काढायचं शिकलो होतो। तीच कृती वापरून आपल्याला आलेख पद्धतीने समीकरण सोडवायचे आहेत। त्यासाठी एक उदाहरण आपण पाहू। x + y = 5, x - y = 3 एक सामायिक समीकरण आपल्याला आलेखाने सोडवायचे आहेत। समीकरणाचा आलेख म्हणजे एक रेषा असते आणि एक रेषा काढण्यासाठी आपल्याला कमीत कमी 3 बिंदू आवश्यक असतात। तर त्यासाठी सगळ्यात पहिली कृती आपल्याला करावी लागणार आहे। पहिल्या समीकरणाच्या आलेखासाठी म्हणजेच पहिल्या समीकरणाची रेषा काढण्यासाठी 3 बिंदू घ्यावे लागणार आहेत। आलेखावर 3 बिंदू स्थापन करायचे आहेत। 3 बिंदू स्थापन करायचे आहेत म्हणजेच त्यांचे निर्देशक आपल्याला शोधावे लागतील। ते या समीकरणाच्या सहाय्याने आपण शोधणार। तसंच दुसऱ्या समीकरणासाठी सुद्धा 3 बिंदू त्यांचे निर्देशक शोधून ते 3 बिंदू जोडले की त्याची रेषा तयार होईल। आणि नंतर या दोन्ही समीकरणाच्या आलेखावर काढलेल्या रेषा या एकमेकींना ज्या बिंदूत छेदतील तो छेदबिंदू म्हणजेच या दोन समीकरणांची उकल असणार आहे। आपली सगळ्यात पहिली कृती असणार आहे x + y = 5 आणि x - y = 3 हे जे उदाहरणात समीकरण दिले त्या समीकरणांचे आलेख काढायचे। आता या आलेख काढण्यासाठी बिंदूंचे निर्देशक मिळवू। आता आपण x + y = 5 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठीची रेषा काढायची। त्या रेषेसाठी 3 बिंदूंचे निर्देशक मिळवूयात या समीकरणाचा वापर करून। तर इथे x किंवा y या दोन्हीपैकी एक निर्देशक आपण मनाने घ्यायचा आहे स्वतः। आता इथे आपण x साठी 1 घेऊयात। इथे x च्या जागी जर 1 ठेवलं तर त्याच्यात किती मिळवले म्हणजे 5 होतात। तर इथे 4 मिळवले म्हणजे 5 होतात। 1 + 4 पहा 1 + 4 = 5। मग आता x निर्देशक किती आहे 1, y निर्देशक किती आहे 4। इथे एक बिंदू मिळाला आपल्याला की ज्याचे निर्देशक 1, 4 आहेत। आता पुन्हा x साठी आपण घेऊ 2। मग इथे 2 जर ठेवले आपण तर 2 अधिक किती बरोबर 5, तर 2 अधिक 3 बरोबर 5 म्हणून y च्या जागी किती येतील 3। मग आता हे निर्देशक आपण आधी x निर्देशक लिहू 2, y निर्देशक 3। तसंच इथे आपण आता x च्या जागी काय करू -1 ठेवून पाहू। x = -1 मग y ची किंमत किती येईल ते ठेवून पाहू। आता x च्या जागी आपण ठेवला -1, अधिकला अधिक, y च्या जागी y तसेच, बरोबरला बरोबर आणि हे 5। मग इथे आपल्याला y निर्देशक पाहिजे। मग y बरोबर हे 5 ला 5 तसेच, हा -1 इकडे येईल उजवीकडे तो अधिक झाला, y = 6। 5 आणि 1 6। मग x निर्देशक किती घेतला होता आपण -1। मग इथे x च्या जागी -1, y च्या जागी 6। आता दोन्ही निर्देशक एकत्र लिहायचे -1, 6 आधी x निर्देशक लिहितो आपण नंतर y निर्देशक। आता इथे आपल्याला 3 बिंदू मिळाले x निर्देशक y निर्देशक, दुसऱ्या बिंदूचा x निर्देशक y निर्देशक, तिसऱ्या बिंदूचा x निर्देशक y निर्देशक। हीच कृती या समीकरणासाठी सुद्धा करायची आहे। जर मी इथे x = 4 ठेवलं तर 4 मधून किती वजा केले तर 3 उरतात। तर 4 मधून 1 वजा केला की 3 उरतात। मग y ची किंमत येईल 1। मग इथे लिहायचे 4, 1। मी इथे आता 5 ठेवतो। 5 मधून किती वजा केले तर 3 उरतील। 5 मधून 2 वजा केले की 3 उरतात। मग 5, 2
तर इथे आपण एक्सचा निर्देशक तिसऱ्या बिंदूसाठी निर्देशक मिळवायचे. एक्सच्या जागी आपण काय करू पाहू, -2 ठेवून पाहू. शक्यतो तुम्ही काय करायचं आहे, धनच घ्या. इथे 6 घ्या, मग 6 - 3 बरोबर 3, मग 6 आणि 3 येतील इथे. पण एक्स बरोबर जर -2 घेतला तर वाय निर्देशक किती येतो ते पाहू. आता या समीकरणात एक्सच्या जागी आपण ठेवलेत -2, मग -2 नंतर आहेत वजा वाय बरोबर 3. आता मी इथे वजा वाय असेच ठेवले, वजा वाय बरोबर हे 3 ला 3, हे -2 उजवीकडे आले. ही काळजी घ्यायची, इथे वाय लिहिताना ऋण चिन्ह आहे ते ऋण. हे -2 उजवीकडे आले की ते झाले +2, हे उजवीकडे आल्यामुळे झाले. तर हे वजा वाय बरोबर 3 आणि 2 5 बरोबर. तर आता हे वाय बरोबर हे ऋण चिन्ह इकडं आलं, ते झाले -5. मग आता वाय निर्देशक -5, इथे दोन्ही निर्देशक एकत्र लिहूत, -2, -5. आता या समीकरणाची रेषा काढण्यासाठी आपल्याला 3 बिंदू मिळालेत, निर्देशक मिळालेत त्यांचे. दुसऱ्या समीकरणाची रेषा काढण्यासाठी 3 बिंदूंचे निर्देशक मिळाले आहेत. आता हे 3 बिंदू आलेखावर स्थापून त्यांना जोडणारी रेषा काढायची. नंतर हे 3 बिंदू आलेखावर स्थापून त्यांना जोडणारी रेषा काढू. आता आपल्याला लागणार आहे आलेख कागद. सर्वात आधी आलेख कागदावर कार्टेशियन निर्देशक पद्धत आखून घ्यायची, म्हणजे एक संख्या रेषा आणि दुसरी संख्या रेषा या दोन एकमेकींना लंब. आता कार्टेशियन निर्देशक पद्धती कशी स्थापन करायची आणि आलेखावर बिंदू कसे स्थापन करायचे याच्याशी संबंधित जो व्हिडिओ आहे त्याची लिंक मी याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती पाहायची काळजीपूर्वक. आता इथे या आलेखावर आपण कार्टेशियन निर्देशक पद्धत स्थापन केलेली आहे. हा उभा आहे तो वाय अक्ष आणि हा आडवा एक्स अक्ष, या दोन संख्या रेषा आहेत. इथे हा आरंभ बिंदू आहे 0, दोन्हीचा छेदबिंदू. इकडे -1 2 3 4, इकडे -1 2 3 4. वरच्या दिशेने -1 2 3 4, खालच्या दिशेने -1 2 3 4. आता त्या समीकरणांसाठी आपण जे 3 बिंदू मिळवलेले आहेत त्यांचे आलेखावर स्थापन करू. आता इथे पहिला बिंदू आहे, एक्स निर्देशक 1 आहे आणि वाय निर्देशक 4 आहे. आता हा 1 जो आहे तो आपल्याला एक्स अक्षावर शोधायचा आहे. एक्स अक्षावरचा -1 म्हणजे हा आणि वाय अक्षावरचे 4 -4. आता वाय अक्षावरती -4 हे आहेत, हा 1 आणि हे -4. या इथे हा बिंदू आहे आपला ज्याचा निर्देशक 1,4 आहे. दुसरा बिंदू 2,3. एक्स अक्षावरती 2, वाय अक्षावरती 3. आता एक्स अक्षावरचे 2 हे आहेत आणि वाय अक्षावरचे 3. आता हे 2 कुठे एकत्र येतात, 2 आणि हे 3 इथे. हा इथे दुसरा बिंदू आहे आपला, तुम्ही पेन्सिलच्या सहाय्याने करायचं आहे ते. आता तिसरा बिंदू -1. एक्स निर्देशक -1 म्हणजे एक्स अक्षावरचा -1 पाहायचा आणि वाय निर्देशक आहे 6 म्हणजे वाय अक्षावरचे -6. लक्षात ठेवा -1 आणि 6. एक्स अक्षावरती -1, एक्स अक्षावरचे -1 इथे आहेत. आता आपल्याला वरच्या दिशेने जायचं आहे कारण पुढचा निर्देशक जो आहे वाय निर्देशक तो धन आहे. जर वाय निर्देशक ऋण असतात आपण खालच्या दिशेने गेलो असतो. आता एक्स निर्देशक -1 आहे आणि वाय निर्देशक -6 आहे. मग या -1 पासून वरती -6 पर्यंत आपल्याला जायचं आहे. हा इथे -6 आहे. इथे हा आपला तिसरा बिंदू आहे. आता 3 बिंदू मिळाले आहेत. हे पट्टीच्या सहाय्याने जोडले की आपल्याला पहिल्या समीकरणाचा आलेख मिळतो, जी एक सरळ रेषा असणार आहे. आता हा बिंदू, हा दुसरा आणि हा तिसरा आहे, तिन्ही बिंदू जोडणारी रेषा आपण सुरुवातीला काढतानाच ती मोठी काढून घ्यायची कारण आपल्याला अजून दुसऱ्या एका समीकरणाची रेषा काढायची, आलेख काढायचा आहे. आता ही रेषा काढल्यानंतर तिच्या दोन्ही टोकांना बाण दाखवायचा आहे, तर ती रेषा होईल. इथे दाखवलाय बाण. आणि नंतर काय करायचं आहे, या रेषेवर ते समीकरण लिहायचं आहे की कुठल्या समीकरणाची ही रेषा आहे, कुठल्या समीकरणाचा आलेख आहे. तर कोणत्या समीकरणाचा आलेख आहे, x + y = 5.
म्हणजे आलेख कागद पाहिला की सगळंच कळतं आपल्याला की हे समीकरण आहे x अधिक y बरोबर 5 आणि त्याचा हा आलेख आहे, त्याची ही रेषा आहे. आता दुसऱ्या समीकरणाचा आलेख. तर या समीकरणामध्ये पहिला जो बिंदू आहे त्याचा x निर्देशक 4 आहे आणि y निर्देशक 1 आहे. आता हा आलेखावर स्थापन करू आपण. x निर्देशक 4 आणि y निर्देशक 1 म्हणजे या ठिकाणी येईल तो. तर दुसरा बिंदू पाहू आपण. 5,2 x अक्षावरती 5 आणि y अक्षावरती -2. x अक्षावरचे -5 आणि y अक्षावरचे -2 म्हणजे या ठिकाणी तो बिंदू आहे. हे 2 आणि हे 5. आता तिसरा बिंदू स्थापन करायचा आपल्याला. x अक्षावरचे -2. आता x अक्षावरती -2 म्हणजे डावीकडे जावं लागेल x अक्षाच्या. हे -2. आता दुसरा y निर्देशक जो आहे तो -5 आहे. -5 म्हटलं की आपल्याला y अक्षावरती खालच्या दिशेने जावं लागणार आहे. कुठून जायचं आहे? या -2 पासून -5 पर्यंत जायचं आहे. तर हे -2 आहेत आणि y अक्षावरचे -5. हे -5 इथे आहेत. हे -2 आणि हे -5. या ठिकाणी तो बिंदू आहे ज्याचे निर्देशक -2, -5 आहेत. आता हा बिंदू इथे आपण स्थापन केलाय, त्याचे निर्देशक लिहूत. कंसात -2, -5. या बिंदूचे निर्देशक 4, 1 आणि याचे निर्देशक आहेत 5, 2. हे निर्देशक या बिंदूचे आहेत. आता हे तीनही बिंदू आपण पट्टीच्या साहाय्याने जोडून घेऊयात. हे तीनही बिंदू आपण पट्टीच्या साहाय्याने जोडले. एक सरळ रेषा मिळाली आपल्याला आणि आता या रेषेवर हे समीकरण लिहायचं आहे. ते आहे x - y बरोबर 3. आता हे पहिल्या समीकरणाचा आलेख आहे आणि या दुसऱ्या समीकरणाचा आलेख आहे. या दोनही रेषा एका बिंदूत छेदत आहेत. त्या बिंदूचे निर्देशक आहेत 4, 1. म्हणून आपण उत्तरात काय लिहायचं आहे? इथे आधी लिहायचे 2 रेषांचा छेद बिंदू, त्याचे निर्देशक, छेद बिंदूचे निर्देशक कोणचे आहेत ते? 4, 1 म्हणजे x निर्देशक 4 आहे, y निर्देशक 1 आहे. हेच आता आपलं उत्तर आहे. ते लिहिताना इथे कसं लिहायचं? मग हे समीकरण सोडवायचं आपल्याला. समीकरण सोडवायचं होतं, हा प्रश्न होता आपला. हे समीकरण सोडवणं म्हणजे या समीकरणाची उकल काढणं, म्हणजे चलांच्या किमती काढणं. तर आपल्याला x ची किंमत मिळाली आहे 4 आणि y ची किंमत मिळालेली आहे 1. म्हणून इथे लिहायचं आपण उकल आहे. म्हणून उकल बरोबर 4, 1 किंवा x, y बरोबर 4, 1 म्हणजे x ची किंमत 4 आहे आणि y ची किंमत 1 आहे. आता पुढचं उदाहरण पाहू. आता आपण सराव संच 1.2 मधल्या दुसऱ्या प्रश्नातलं पहिलं उदाहरण पाहिलं. आलेख पद्धतीने हे समीकरण सोडवलं आपण. आता इथे पहिल्या प्रश्नाचा विचार करू. आता खालील एक सामायिक समीकरण आलेखाने सोडवण्यासाठी सारणी पूर्ण करा. असे बोर्ड परीक्षेमध्ये आपल्याला 2-3 मार्काला प्रश्न येतात. 2 समीकरणं दिलेली असतात. x अधिक y बरोबर 3, x वजा y बरोबर 4 यासारखं दुसरं एखादं समीकरण असेल. आता या समीकरणासाठी x अधिक y बरोबर 3 साठी ही सारणी पूर्ण करायची आपल्याला. तर पहिल्या उदाहरणामध्ये x ची किंमत 3 दिलेली आहे. म्हणजेच या समीकरणाचं x च्या जागी 3 ठेवले आपण. हे 3 ठेवले तर 3 अधिक y म्हणजे किती? तिथे 3 मध्ये किती मिळवले म्हणजे 3 होतात. जर 3 मध्ये 1 मिळवला तर 4 होतील. पण आपल्याला 3 मध्ये किती मिळवायचे आहेत म्हणजे 3च राहिले पाहिजेत. 3 मध्ये काहीच मिळवले नाही म्हणजे 0 मिळवले तर 3 राहतात. म्हणजेच इथे y ची किंमत 0 येईल. ती इथे कंसात दिलेलंच आहे. 3, म्हणजे x y 0. आता इथे y ची किंमत 5 आहे. y ची किंमत 5 असताना मग इथे
5 किंमत लिहायची आपण आधी वायची. आता एक्सची किंमत शोधायची आहे. त्यासाठी काय करायचं मग इथे या समीकरणामध्ये वायच्या जागी किती ठेवायचे 5. हे 5 इथे ठेवले. एक्स अधिक वाय बरोबर 3. एक्स अधिक 5 बरोबर 3. मग 5 मध्ये किती मिळवले म्हणजे 3 होतात का 5 मधून किती वजा केले म्हणजे 3 मिळतील हा विचार करायचा आपण. मग इथे 5 मधून 2 वजा केले म्हणजे 3 मिळतील. म्हणजे इथे येतील वजा 2. एक्सची किंमत असेल वजा 2 ऋण 2. आपण 6वी 7वी पासून रेषीय समीकरण सोडवत आहोत, त्याचा इथे उपयोग करायचा आहे. यात आहे वायची किंमत 3. मग वायच्या जागी जर 3 ठेवले तर एक्सची किंमत किती असणार आहे. मग 3 मध्ये किती मिळवले म्हणजे 3 येतील. तर 3 मध्ये 0 मिळवले. पहा इथे एक्सची किंमत 0. मग इथे 0 लिहायचं. अशीच ही चौकट तुम्ही सोडवायची आहे. इथे एक वायची किंमत दिलेली आहे. एक्सची किंमत एक्समधून 0 वजा केले. कितीमधून 0 वजा केले म्हणजे 4 उरतात. तर इथे एक्सची किंमत 4 येते. इथे आपण लिहायचे 4,0 आधी एक्स निर्देशक मग वाय निर्देशक. ठीक आहे. आता आपण या 6व्या उदाहरणाचा विचार करू. आता 6वं उदाहरण कसं सोडवायचं आलेखाने ते पाहू. आलेखावर बिंदू स्थापन करण्यासाठी जे निर्देशक आपल्याला मिळवायचे ते शक्यतो अपूर्णांकामध्ये घ्यायचे नाहीत. आधी आपण ते समीकरण सोडवून पाहायचं की एक्सची किंमत किती घेतली म्हणजे वायची किंमत अपूर्णांकात येत नाही, पूर्णांकच येईल. शक्यतो पूर्णांकातच घ्यायचे आहेत. त्यामुळे असं अपूर्णांक टाळायचे. एक्स आणि वायच्या किमती ठेवताना अपूर्णांक उत्तर येईल ते टाळायचं. तर सराव संच 1.2 मधलं 6वं उदाहरण आपल्याला आलेखानी सोडवायचं आहे. यात समीकरणं आहेत 2x वजा 3y बरोबर 4 आणि 3y वजा x बरोबर 4. तर आधी आपण इथे एक्स वाय आणि एक्स वाय निर्देशक याची चौकट काढून घेऊ की 3 बिंदूंचे निर्देशक मिळवू दोन्हीचेही आणि मग ते बिंदू आलेखावर स्थापन करू. आता आधी आपण 2x वजा 3y बरोबर 4 या समीकरणासाठी 3 बिंदूंचे निर्देशक मिळवू. इथे वायचा सहगुणक 3 ही विषम संख्या आहे. मग आपल्याला इथे ही समसंख्या आहे. हे 3 किंवा 2 हे आपल्याला उजवीकडे न्यायचे आहेत दुसरा निर्देशक मिळवण्यासाठी. तर आपण इथे काय करणार आहोत मग वायची किंमत आपण ठेवणार आहोत मनाने आणि त्यावरून एक्सची किंमत काढणार आहोत. वायची किंमत ठेवताना अशी ठेवायची की आपल्याला इथे समसंख्या मिळली पाहिजे. मग 3ला समसंख्येने गुणलं की उत्तर समसंख्या येते. सगळ्यात सुरुवातीला आपण काय करणार आहोत वायच्या जागी पहिल्या बिंदूच्या निर्देशकासाठी वायच्या जागी आपण 2 ठेवणार आहोत. मग इथे वायच्या जागी जर 2 ठेवले आपण तर काय होतं उत्तर ते पाहू. इथे जर मी 2 ठेवले तर होतात 3 दुने 6. 3 दुने 6 हे ऋण 6 झाले. बघा आता 2x वजा 3 कंसात वायच्या जागी किती ठेवलेत 2. 3y 3 गुणिले 2 बरोबर 4. मग हे 2x वजा 3 दुने 6 बरोबर 4. मग आता 2x बरोबर हे 4 हे वजा 6 उजवीकडे आले ते झाले अधिक 6. मग 2x बरोबर 4 आणि 6 10 म्हणून x बरोबर 2ला किती गुणलं 10 होतात 5 म्हणून एक्सची किंमत 5. मग इथे एक्सच्या जागी 5 ठेवायचे. मग पहिल्या बिंदूचे निर्देशक आपल्याला मिळाले 5,2 एक्स निर्देशक 5 वाय निर्देशक 2. आता आपण काय करू वायच्या जागी 0 ठेवतो. वायच्या जागी 0 ठेवलं म्हणजे काय मिळणार आपल्याला इथे हे 3 0 होतील. मग फक्त 2नी 4ला भाग द्यायचा आहे. आता इथे 2x वजा 3y बरोबर 4 हे 2x वजा 3 वायच्या जागी 0 ठेवले आपण 3 0 0 हे 0 झाले बरोबर 4. म्हणजेच 2x बरोबर 4 म्हणून x बरोबर 2ला कितीने गुणलं 4 होतात 2ला 2नी गुणलं की 4 म्हणजे x ची किंमत 2 आहे. इथे 2 आले. आता हे निर्देशक लिहायचे आपण 2,0 x निर्देशक 2 y निर्देशक 0.
तर परत इथे आपल्याला काय करायचं आहे, समसंख्येनेच गुणायचं आहे, समसंख्येने गुणायचं आहे. मग एक तर ऋण घ्या ती किंवा धन घ्यायची. आता इथे मी काय करतो, ऋण 2 घेतो, वायच्या जागी ऋण 2. हे पाहू आपण किती किंमत येते ते. वायची किंमत ऋण 2 घेतली तर समीकरण आहे आपलं 2x वजा 3y बरोबर 4. इथे 2x ला 2x तसेच वजा 3 ला 3. वायची किंमत किती घ्यायची, ऋण 2, मग कंसात ऋण 2 बरोबर 4. मग 2x आता ऋण गुणिले ऋण धन. आता गुणाकार करताना काळजी घ्यायची, ऋण गुणिले ऋण धन. इथे कंस म्हणजे गुणाकार आहे. 3 दुने 6 बरोबर 4. मग 2x बरोबर हे 4 ला 4 तसेच, हे अधिक 6 तिकडे जाऊन वजा झाले. 2x बरोबर 4 मधून 6 वजा होत नाहीत. 2x ला 2x, 4 मधून 6 वजा होत नाहीत. मग तिथे ऋण 2 येतील. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून मोठ्या संख्येचं चिन्ह. x बरोबर हे 2 ला कितीने गुणलं तर ऋण 2 होतील, तर ऋण 1. बे 1 बे आणि हे ऋण चिन्ह. म्हणजे जर आपण y निर्देशक ऋण 2 घेतला तर x निर्देशक येतो ऋण 1, ऋण 1. आता अशाच पद्धतीने त्या दुसऱ्या समीकरणासाठी आपल्याला निर्देशक मिळवायचे आहेत. इथे सुद्धा आपण काय करणार आहोत, वायचेच निर्देशक ठेवायचे आहेत आपण आणि त्यावरून x निर्देशक मिळवायचे आहे. सुरुवात जर आपण केली, y निर्देशक जर 0 घेतला तर काय होईल पाहू आपण. आता 3 ला 0 ने गुणलं म्हणजे किती झाले, 0. नंतर आहेत वजा, मग वजा वायच्या जागी 0 ठेवले आपण. 3 0 0 वजा वजा x किंमत काढायची बरोबर 4. म्हणजेच वजा x बरोबर 4. म्हणून x बरोबर दोन्हीकडे ऋण चिन्हाने गुणलं, इथल्या ऋणाचं धन होईल आणि हे ऋण होतील वजा 4. म्हणजे इथे आपण लिहिणार आहोत वजा 4. आता हे दोन्ही निर्देशक लिहायचे वजा 4, 0. अशाच रीतीने काय करायचं आहे, पुढचे निर्देशक तुम्ही y ची किंमत ठेवायची, त्यावरून x ची किंमत काढायची, पुन्हा y ची किंमत ठेवायची, x ची किंमत काढायची. ते मी इथे आता काढून देतो. ते आता दुसऱ्या बिंदूसाठी आपण y ची किंमत 2 ठेवली, मग y च्या जागी 2 ठेवलेत, या y च्या जागी 2 ठेवलेत. 3 दुने 6, 3 दुने 6 झाले. वजाला वजा, x ला x, मग हे 3 दुने 6 वजा x बरोबर 4. मग हे वजा x असेच ठेवले, हे 6 इकडे गेल्यावरती वजा झाले. 4 वजा 6, 4 मधून 6 जात नाहीत म्हणून वजा 2. मग वजा x बरोबर वजा 2. हे चिन्ह विसरायचं नाही ऋणाचं. ऋण x बरोबर ऋण 2. दोन्हीकडे ऋण चिन्हाने गुणला तर x बरोबर 2. म्हणून x ची किंमत 2 आली. आता इथे आपण या बिंदूचे दोन्ही निर्देशक लिहू, x निर्देशक 2, y निर्देशक 2. आता तिसऱ्या बिंदूसाठी आपण घेऊ y बरोबर वजा 2. y ची किंमत जर वजा 2 घेतली तर काय होतं ते पाहू आपण. आता इथे 3 कंसात y च्या जागी किती घ्यायचे, वजा 2. कंस म्हणजे गुणाकार आहे, वजा 2. वजा x बरोबर 4. तर धन गुणिले ऋण ऋण. 3 दुने 6, हे वजा वजा x बरोबर हे 4. आता हे वजा 6 आहेत, हे इकडे गेल्यावर कसे होतील, अधिक होतील. मग वजा x बरोबर 4, हे ऋण 6 इकडे आले, अधिक 6. वजा x बरोबर 6 आणि 4 10 झाले. आता इथे हे वजा x बरोबर 10 आहेत, आपण याला करणार x बरोबर वजा 10. ऋण निगुणलं दोन्हीकडे, म्हणजे इथे x ची किंमत आली ऋण 10. निर्देशक लिहूत आपण ऋण 10, ऋण 2. आता हे 3 बिंदू आलेखावर स्थापून या समीकरणाची रेषा मिळवायची, आलेख मिळवायचा आहे. नंतर हे 3 बिंदू आलेखावर स्थापून या समीकरणाचा आलेख मिळवायचा. मग या 2 रेषा ज्या बिंदूत छेदतील ते असणारे या एकसामायिक समीकरणांची उकल. इथे आलेख कागदावर आपण कार्तेशियन निर्देशक पद्धत आखून घेतलेली आहे. हा उभा y अक्ष संख्या रेषा, तिला
काटकोनात छेदणारी दुसरी संख्या रेषा एक्स अक्ष आडवी 0, इथे एक्स अक्षावरचे धन 1 2 3, इकडे ऋण 1 2 3, वाय अक्षावरचे धन 1 2 3, ऋण 1 2 3. आता इथे आपल्याला या समीकरणांसाठीचे बिंदू स्थापन करायचे आहेत. इथे पहिला बिंदू आहे 3,2. पहिल्या समीकरणासाठी पहिला बिंदू आहे 5,2. आता हा बिंदू स्थापन करायचा आपल्याला. इथे एक्स अक्षावरती धन 5 इथे आहेत आणि वाय अक्षावरचे धन 2. मग हे 5 आणि 2, एक्स अक्षावरचे 5 आणि वाय अक्षाच्या धन दिशेला म्हणजे वरती जायचं आपल्याला. हे धन 2 आणि हे धन 5 हे इथे छेदतात एकमेकांना. इथे पहिला बिंदू आहे आपला. आता दुसरा बिंदू आहे 2,0, म्हणजे एक्स अक्षावरती 2 आणि वाय अक्षावरचे 0, म्हणजेच हा बिंदू एक्स अक्षावरतीच आहे. त्याचा निर्देशक एक्स निर्देशक 2 आहे. आता असा बिंदू जो एक्स अक्षावरती आहे त्याचा एक्स निर्देशक 2 आहे आणि वाय निर्देशक 0 आहे, म्हणजे एक्स अक्षावरचे 2. हा तो बिंदू आहे. त्याचे निर्देशक लिहू आपण इथे 2,0. आता तिसरा बिंदू, तिसऱ्या बिंदूचा एक्स निर्देशक ऋण 1, वाय निर्देशक ऋण 2. आता एक्स अक्षावरती ऋण 1 म्हणजे एक्स अक्षाची डावी बाजू ऋण 1 आणि वाय अक्षाचे ऋण 2. एक्स अक्षावरती ऋण 1 आणि वाय अक्षावरती ऋण 2. एक्स अक्षावरती ऋण 1 हे डाव्या बाजूला आहेत. वाय अक्षाची ऋण दिशा खाली आहे, ते ऋण 2 इथे आहेत, म्हणजे तो बिंदू इथे आहे. त्याचे निर्देशक लिहू आपण आधी एक्स निर्देशक ऋण 1, वाय निर्देशक ऋण 2. आता पहिलं जे समीकरण आहे त्याच्यासाठी 3 बिंदू मिळालेत आपल्याला, स्थापन केलेत. आता यांना जोडणारी रेषा काढू. पेन्सिलचं टोकदार टोक आधी पहिल्या बिंदूवर ठेवायचं, नंतर पट्टी जुळवत जुळवत या तिसऱ्या बिंदूपर्यंत आणायची. पुन्हा पेन्सिल टेकवून पाहिजे तिथे बरोबर आहे का ते. आता ही रेषा काढून घ्यायची. शक्यतो लांबपर्यंत रेषा काढायची, म्हणजे पुन्हा वाढवत बसायची वेळ येत नाही. रेषा दाखवण्यासाठी दोन्ही टोकाला बाण आले पाहिजेत आणि त्यावरती ते समीकरण लिहायचं आपल्याला की कोणत्या समीकरणाचा आलेख आहे, कोणत्या समीकरणाची रेषा आहे. ते आहे 2x - 3y = 4. आता अशा रीतीने आपण करणार आहोत दुसऱ्या समीकरणासाठी बिंदूंची स्थापना. तर या बिंदूंची स्थापना मी करतो. दुसऱ्या समीकरणाचा पहिला बिंदू ज्याचा एक्स निर्देशक ऋण 4 आहे, वाय निर्देशक 0, म्हणजे तो एक्स अक्षावरती आहे. तो आहे एक्स निर्देशक ऋण 4, वाय निर्देशक 0. हा तो बिंदू आहे. दुसरा आहे 2,2, म्हणजे एक्स अक्षावरती 2, वाय अक्षावरती 2, एक्स अक्षावरचे 2, वाय अक्षावरचे 2. हा दुसरा बिंदू इथे येईल. आता तिसरा बिंदू जो आहे तो एक्स निर्देशक ऋण 10 आणि वाय निर्देशक ऋण 2. एक्स अक्षावरती ऋण 10 म्हणजे डावीकडे ऋण 10. इथे ऋण 8 आहेत, ऋण 9, ऋण 10. तिथून कुठे जायचं आपल्याला? वाय अक्षाच्या ऋण दिशेला म्हणजे खाली. आणि किती जायचे? ऋण 2 पर्यंत, म्हणजे ऋण 1, ऋण 2. म्हणजे हा इथे तिसरा बिंदू आला, ऋण 10, ऋण 2. आता हे 3 बिंदू जोडून घेणार आपण, म्हणजे या समीकरणाचा आलेख, म्हणजेच या समीकरणाची रेषा मिळेल. हा पहिला बिंदू, दुसरा, तिसरा, हे तीनही बिंदू जोडून घेणार आपण. जोडणारी एक सरळ रेषा काढायची लांब. हा मिळाला आपल्याला दुसऱ्या समीकरणाचा आलेख. मग या आलेखावर म्हणजेच या रेषेवर ते समीकरण लिहायचं आपल्याला. ते आहे 3y - x = 4. आता हे दोन्ही समीकरणांचे आलेख म्हणजे दोन रेषा आहेत सरळ. त्या ज्या बिंदूत छेदल्या आहेत, या बिंदूमध्ये त्या छेदल्या आहेत, या छेद बिंदूचे निर्देशक आपल्याला लिहायचे आहेत. त्याचा एक्स निर्देशक आहे 8 आणि वाय निर्देशक आहे 4. छेद बिंदूचे निर्देशक ते लिहू आपण इथे.
एक्स कॉमा वाय बरोबर 8,4 आणि हीच आहे आपली या दोन समीकरणांची उकल. म्हणून आपण इथे शेवटी उत्तर लिहायचं उकल बरोबर एक्स कॉमा वाय बरोबर 8,2 हे आपलं उत्तर आहे. एक्सची किंमत 8 आली आणि वायची किंमत 2. या अशा रीतीने सराव संच 1.2 मधली उदाहरणं तुम्ही आलेख वापरून सोडवायची आहेत. काही वेळेला एक सामायिक समीकरणांमध्ये दोन समीकरणं अशी असतात की ज्याच्यामध्ये पहिल्या समीकरणातील चलांचे सहगुणक आणि स्थिर संख्या आणि दुसऱ्या समीकरणातील चलांचे सहगुणक आणि स्थिर संख्या हे एकमेकांच्या समान पटीत असतात. इथे एक्सचा सहगुणक 1 आहे, इथे एक्सचा सहगुणक 3 आहे, म्हणजे 1च्या 3 पट आहे. दुसऱ्या समीकरणात वायचा सहगुणक इथे 2 आहे, इथे 6 आहे, म्हणजे 3 पट आहे. 2 त्रिक 6, 4 त्रिक 12. जेव्हा इथे सहगुणकांची आणि स्थिर संख्यांची पट समान असते, दोन समीकरणामध्ये समान पटीत असतात तेव्हा या दोन्ही समीकरणांची रेषा किंवा आलेख ही एकच रेषा असते. या दोन वेगवेगळ्या रेषा नसतात. त्यामुळे यांचे जे काही बिंदू आपण एक एक काढू तो प्रत्येक बिंदू म्हणजे समीकरणाची उकल असते आणि अशा वेळेस या समीकरणाला एकापेक्षा जास्त उकली असतात. या दोन गोष्टी लक्षात ठेवा. थोडक्यात काय तर हे दोन वेगवेगळी समीकरणं नसून याला जर आपण 3 नी भाग दिला तर हेच समीकरण आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं की अशा वेळेस या दोन्ही समीकरणांची रेषा एकच असते, आलेख एकच रेषा असते आणि त्या रेषेवरचा प्रत्येक बिंदू म्हणजे त्यांची उकल. आता आपण पाहिलं की या दोन एक सामायिक समीकरणांमध्ये पहिल्या समीकरणातील चलांचे सहगुणक आणि दुसऱ्या समीकरणातील चलांचे सहगुणक यांच्यातली पट समान आहे. स्थिर संख्यांमधली सुद्धा पट जर समानच असेल तर अशा वेळेस त्या दोन्ही समीकरणांचा आलेख एकच रेषा असते आणि उकली अनंत असतात. पण आता इथे दुसऱ्या उदाहरणामध्ये काय फरक आहे? इथे 2 पट आहे, इथे दुप्पट आहे, पण इथे स्थिर संख्यांची पट बदललेली ती 4 त्रिक 12 आहे. ही पट वेगळी आहे. हे दुप्पट आहे, हे दुप्पट आहे, हे 3 पट आहे. मग अशा वेळेस या समीकरणांच्या ज्या रेषा आहेत या एकमेकींना समांतर असतात. म्हणजे यांचा आलेख जो असतो तो समांतर रेषा असतात. या दोन समीकरणांचा आलेख किंवा या दोन समीकरणांच्या रेषा एकमेकींना छेदत नाहीत. त्यांच्यामध्ये एकही उकल सामायिक नसते. एकही उकल सारखी नाही, चलांच्या किमती सारख्या नाहीत. या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. व्हिडिओ पाहून झाल्यावर तुम्ही सराव संच 1.2 मधली उरलेली उदाहरणं सोडवायची आहेत. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये निश्चय या घटकासह भेटू.